Hi everyone, shall we enter in this problem? Yes, get inside. So the first one in here, few transactions have taken. Each and every transaction will just simply posted into the double cash column cash book. Prepare two column cash book of Seema Traders. January 2019. First entry is given started business with cash rupees 60,000. ओके स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 60,000. तर याची जनरल एंट्री कशी राहील? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. तर कॅश अकाउंट डेबिट म्हणजे कॅश. आता बनवायचं काय आहे? कॅश अकाउंट. कॅश कुठे जाणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा बिझनेस स्टार्ट करत आहोत तर बिझनेसमध्ये कॅश येत आहे, हेच या एंट्रीमध्ये दिलेलं आहे. कॅश कुठे आहे बघा? डेबिट साईडला. तर डेबिट साईडला आहे म्हटल्यावर क्रेडिट साईडला काय आहे? टू कॅपिटल अकाउंट. टू कॅपिटल अकाउंट आहे तसेच्या तसं उचलून टू कॅपिटल अकाउंट रिसीट साईडला लिहायचं आहे 60,000 कॅश कॉलममध्ये, कारण ही कॅश थ्रू झालेली ट्रान्झॅक्शन आहे. कॅश कॉलममध्ये 60,000 एंट्री येणार आहे 1 जानेवारी टू कॅपिटल अकाउंट विथ नॅरेशन बिंग स्टार्टेड बिझनेस 60,000. पुढची एंट्री आहे कॅश डिपॉझिटेड इंटू बँक ऑफ इंडिया 4 जानेवारीची एंट्री आहे. आता ही एंट्री बघताच वेळेला समजून येते की कॉन्ट्रा एंट्री आहे, कारण यामध्ये कॅश पण आली आहे आणि बँक पण मेन्शन केलेलं आहे. एंट्री पास करणार आहोत तर कॅश आपल्याकडून जाणार, कॅश वॉट गोज आउट, आणि डेबिट द रिसिव्हर. रिसिव्हर कोण आहे? बँक. म्हणून बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 25,000. तर आता याची एंट्री पास करू. ही आहे कॉन्ट्रा एंट्री. कॉन्ट्रा एंट्री इज ऑलवेज डिनोटेड बाय सी. हे दर्शवायचं आहे. आता 2 एंट्री होणार. कॉन्ट्रा एंट्री म्हणजे 2 एंट्री होणार. एक म्हणजे आता बाय बँक अकाउंट आणि टू कॅश अकाउंट. बाय बँक अकाउंट म्हणजे पेमेंट साईडला 4 जानेवारी बाय बँक अकाउंट लेजर फोलिओ सी कॅश कॉलममध्ये 25,000 नॅरेशन बिईंग कॅश डिपॉझिटेड. आता हे सेम नॅरेशन येणार आहे टू कॅश अकाउंट रिसीट साईडला बिईंग कॅश डिपॉझिटेड लेजर फोलिओ सी बँक अकाउंट 25,000. नेक्स्ट एंट्री आहे कॅश परचेस. आता कॅश परचेस म्हणजे बघा परचेस अकाउंट डेबिट. तर ह्या एंट्रीमध्ये काय होतं आहे? कॅश अकाउंट ही जाते, त्याची जनरल एंट्री परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी येणार आहे. क्रेडिटमध्ये म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट साईडला अमाऊंट 6,000 आणि डेबिटमध्ये नाव आहे परचेस म्हणून बाय परचेस अकाउंट येणार. म्हणून 6 जानेवारीची एंट्री बाय परचेस अकाउंट कॅश कॉलममध्ये 6,000 विथ नॅरेशन बिईंग कॅश परचेस. नेक्स्ट एंट्री आहे 10 जानेवारी परचेस कम्प्युटर फॉर ऑफिस यूज. तर कम्प्युटर हा ऑफिस यूजसाठी परचेस केलेला आहे. ओके, जनरल एंट्री कशी आहे? कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणून आता बघा कम्प्युटर काय होणार आहे? आपल्याकडे येणार, म्हणून कम्प्युटर अकाउंट डेबिट होणार, पण कॅश आपल्याला पेड करावी लागणार आहे, कॅश जाणार, म्हणून कॅश ही क्रेडिट होणार. तर कॅशच्या क्रेडिट साईडला 22,000 बाय कम्प्युटर अकाउंट. बघा आले 10 तारखेची एंट्री बाय कम्प्युटर अकाउंट कॅश कॉलममध्ये. तर कॅशच्या रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहे म्हणून कॅश कॉलममध्ये 22,000 विथ नॅरेशन बिईंग कम्प्युटर परचेस. 5th एंट्री आहे 15 जानेवारीची सोल्ड गुड्स टू राकेश अँड कंपनी अँड रिसिव्ड अ बेरर चेक. नीट लक्ष द्या की काय सांगितलेलं आहे.
बेरर चेकचा अर्थ काय होतो? कॅश. सिम्पली बेरर चेक म्हणजे कॅशच समजून जायचं, कारण जर क्रॉस चेक असता तर काय आलं असतं? बँक आली असती. बेरर चेक म्हणजे असा चेक की बँकमध्ये जाऊन इझिली आपण पैसे कलेक्ट करू शकतो. आता सेल्स करत आहे तर सेल्स इज ऑलवेज क्रेडिट साईड. आणि बेरर चेक म्हणजे माझ्याकडे पैसे येत आहे म्हणून एंट्री कशी येणार आहे? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅश आहे म्हणून डेबिट, म्हणून कॅशच्या डेबिटला अमाऊंट काय येणार आहे? कॅशच्या डेबिटला टू सेल्स अकाउंट बिंग कॅश सेल्स मेड. कॅश कॉलममध्ये 10,000 विथ नॅरेशन, म्हणजे नॅरेशन पूर्ण लिहायचं आहे. नेक्स्ट एंट्री, राकेश चेक डिपॉझिटेड इनटू बँक. आता बघा ही आहे कोणती? कॉन्ट्रा एंट्री. कशी आहे ते बघूया. डिपॉझिटेड इनटू बँक. आता सेकंड एंट्री बघा 4 जानेवारीची दिलेली आहे. कॅश डिपॉझिटेड इनटू बँक ऑफ इंडिया ₹25,000. बेरर चेकची कॅश आहे त्यालाच, म्हणजे मी बँकमध्ये जर डिपॉझिट करत आहे तर एंट्री कशी होणार? बँककडे येणार आणि माझ्याकडून कॅश जाणार, म्हणून एंट्री कशी येणार आहे? बँक अकाउंट डेबिट 25,000 टू कॅश अकाउंट क्रेडिट 25,000. ही कॉन्ट्रा एंट्री दिलेली आहे. पण आता दिलेलं काय आहे? जी 5th एंट्री बघा, सोल्ड गुड्स टू राकेश अँड कंपनी अँड रिसिव्ड अ बेरर चेक 10,000 दिलेली आहे. तर बँक अकाउंट आहे यामध्ये, बँक अकाउंट डेबिट म्हणून बँक कॉलममध्ये 10,000. हे लेजर फोलिओमध्ये लिहायचं आहे कारण कॉन्ट्रा एंट्री आहे. मग आता 20 तारखेची एंट्री बाय बँक अकाउंट डेबिट कॅश कॉलममध्ये 10,000. सेम एंट्री इकडे येणार आहे रिसिप्ट साईडला टू कॅश अकाउंट क्रेडिट बिईंग चेक डिपॉझिटेड इनटू बँक. लेजर फोलिओमध्ये सी आणि बँक कॉलममध्ये 10,000. पुढची एंट्री आहे पेड कॅरेज. किती आहे अमाऊंट? 3,000. तर कोणाचे पैसे जात आहेत? कॅरेज, म्हणून डेबिटला टू कॅश अकाउंट येणार आहे. म्हणून कॅश आहे तर क्रेडिटला, म्हणून कॅश कॉलममध्ये 300. पण डेबिटला कॅरेज आहे, बरोबर की नाही? बाय कॅरेज अकाउंट असं, म्हणून पेमेंट साईडला बाय कॅरेज अकाउंट 24ची एंट्री कॅश कॉलममध्ये 300. आता यामध्ये फक्त पेड कॅरेज थ्रू बँक किंवा असं काही दिलेलं नसल्यामुळे कॅशचंच ट्रान्झॅक्शन होत आहे हेच समजायचं. म्हणून कॅश कॉलममध्ये काय येणार आहे? 3,000. नेक्स्ट एंट्री आहे कॅश विड्रॉ फॉर पर्सनल यूज. कॅश किती आहे? 3,000. लक्षात ठेवा की हे पर्सनल यूजसाठी कॅश विड्रॉ केलं आहे, ना की ऑफिस यूजसाठी. वी वूड हॅव रिटन बाय ड्रॉइंग. ओके, द सिम्पली एक्सपेन्सेस मीन्स ऑफिस एक्सपेन्सेस. whenever office expenses you are drawing anything, it's coming inside of the business, so write in the debit side. म्हणजे डेबिट साईडला लिहायचे आहेत ऑफिस एक्सपेन्सेस. प्लीज रिमेंबर इट इज, आता हे काय आहेत? इट इज अ पर्सनल एक्सपेन्सेस बाय ड्रॉइंग. यू विल राईट ऑन देअर क्रेडिट साईड बाय ड्रॉइंग अकाउंट. डेट आहे 25 बाय ड्रॉइंग अकाउंट कॅश कॉलममध्ये 3,000 बिंग कॅश विड्रॉ फॉर पर्सनल यूज. 30ची एंट्री आहे पेड रेंट बाय चेक. रेंट आता कशाच्या स्वरूपात पेड केलेलं आहे? चेक आलं म्हणजे काय आलं?
बँक मेन्शन झाली, रेंटचे पैसे पेड करत आहोत. एंट्री कशी येणार आहे, रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता बघा की बँक अकाउंट इथे दिलेलं आहे, पण समोर डेबिट काय होत आहे, रेंट, म्हणून बाय रेंट अकाउंट काय बँक कॉलममध्ये 1200 बिईंग रेंट पेड बाय चेक. डेट लिहायची आहे. एंट्री एवढ्याच असल्यामुळे तर प्रॉब्लेम आपल्याला टॅली करायचा आहे. सिम्पली आपण बघता क्षणी कळतं की कोणती साईट लहान आहे, कोणती साईट मोठी आहे, कोणती साईट. कॅश कॉलम पहिल्यांदी टॅली करून घेऊया. डेबिट साईडला कॅश कॉलममध्ये 60,000 प्लस 10,000 किती आहे, 70,000. त्यानंतरला क्रेडिट पेमेंट साईडला 25,000, 6,000, 22,000, 10,000, 3,000 प्लस 3,000. ह्याचे टोटल किती येणार आहे, 66,300. आता ही लहान टोटल येते, म्हणून डेबिटमधून क्रेडिट मायनस करून जो उरलेला बॅलेन्स आहे तो ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. ट्रान्सफर बॅलन्सला काय बोलतात, CD, आणि जमा असलेल्या बॅलन्सला बोलतात BD. म्हणजे ब्रॉड डाऊन आणि कॅरी डाऊन. तर 70,000 मायनस 66,300 इक्वल्स टू 3,700 लिहिलेलं आहे. पुढचं आहे बँक कॉलम. बँक कॉलममध्ये बघा 25,000 प्लस 10,000 आणि इकडे 1,200, म्हणजे क्रेडिट साईडही लहान आहे. मग पुन्हा डेबिटमधून क्रेडिट मायनस करून 35,000 मायनस 1,200 इक्वल्स टू 33,800. आता बाय बॅलन्स CD आहे, दिलेला आहे 3,700. कॅश कॉलम बँक कॉलममध्ये 3,000, 33,800. दोन्ही साईड टॅली झालेली आहे. आता लास्ट करायचं आहे की हा आता मिळालेला आपल्याला बॅलन्स, जेव्हा 1 फेब्रुवारीची एंट्री आपण पास करतो तेव्हा जमा असलेली रक्कम घ्यायची आहे. आता आपल्याला ही जमा असलेली रक्कम भेटलेली आहे, म्हणून 1 फेब्रुवारी टू बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅश कॉलम आणि बँक कॉलममध्ये जमा असलेली रक्कम म्हणजेच 3,700, बँक कॉलममध्ये 33,800 अशी अमाऊंट आहे. ओके, एकदम सिंपल मेथड आहे डबल एंट्री आणि सिंपल प्रॉब्लेम आहे. हा समजून व्यवस्थित घ्या, प्रॅक्टिस करा, तर हा प्रॉब्लेम समजण्यासाठी इझी होईल. ओके.